परभणी येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आली। यामुळे आंबेडकरी अनुयायी आणि संविधान प्रेमींमध्ये संतापाची लाट आहे। विटंबना करणाऱ्या सोपान पवार या व्यक्तीवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी रिपब्लिकन सेनेने विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे। यावेळी रिपब्लिकन सेनेसह आंबेडकर अनुयायी उपस्थित होते। काल परभणीमध्ये जो भारतीय राज्यघटनेचा अवमान करण्याचा जो गैरप्रकार घडलेला आहे त्याच्या विरोधात आज रिपब्लिकन सेनेच्या वतीनं विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन संबंधितांवरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करा अशी मागणी करण्यात आली आणि सोबतच मागील अनेक वर्षापासून ही राज्यघटना बदलण्याचं आणि संविधानाला लावण्याचा जो प्रयत्न होत आहे तो कुठंतरी थांबला पाहिजे, नाहीतर आंबेडकरी चळवळीच्या वतीने जशाला तसं उत्तर देण्याचा आम्ही निश्चय केलेला आहे। सातत्याने संविधानाला टार्गेट करणं किंवा संविधानाला मानणाऱ्या लोकांना टार्गेट करणं, महापुरुषांचा अवमान करणं असा प्रकार हा सत्ताधाऱ्यांच्या भरोशावरती घडत चाललेला आहे। कारण मागच्या सत्ताधाऱ्यांनी, विद्यमान सत्ताधाऱ्यांनी संविधानाच्या विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांना कुठलंही शासन न केल्यामुळे आज ही परिस्थिती उद्भवलेली आहे। आमचं विद्यमान सरकारला इशारा आहे की तातडीने संबंधितांवरती देशद्रोहाचे खटले दाखल करा, त्यांना तात्काळ तुरुंगात डांबा आणि त्यांच्यावरती उच्चस्तरीय कारवाई करा, अन्यथा रिपब्लिकन सेनेच्या वतीने राज्यभरामध्ये तीव्र स्वरूपाचं आंदोलन करण्यात येईल आणि आंदोलनाचं स्वरूप अत्यंत उग्र असेल।